नवरात्रोत्सवात 3 दिवस मध्यरात्री 12 पर्यंत स्पीकरची परवानगी. 9, 10 आणि 11 ऑक्टोबरला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर लावण्याची परवानगी. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला रुक्मिणी मातेला लमाणी पोशाख तर विठुराया ठेवणीतल्या अलंकाराने सजला. नायगाव येथील बीडीडी चाळींना देण्यात आलेलं शरद पवार नगर नाव राज्य सरकारने बदललं. नायगाव बीडीडी चाळींना आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल असं नाव शासनाने काढलं. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 5व्या मार्गावर 5 ऑक्टोबरला 10 तासांचा ब्लॉक. शनिवारी रात्री 11 ते रविवारी सकाळी 9 पर्यंत ब्लॉक राहणार. काही गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार. शिर्डीला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस. शिर्डीकरांच्या मागणीबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सकारात्मक. रायगडच्या इरशाळवाडीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. 1 वर्षाआधी हे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं होतं. गावकऱ्यांना राहण्यासाठी सरकारने घरं बांधून दिली. त्या घरांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री गेल्याची माहिती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल मुंबई भाजपचा 100 ठिकाणी जल्लोष. मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती. मनोज जरांगेंच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. कार्यालयाचं छत्रपती भवन असं नामकरण. पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयातली सुनावणी वेळेअभावी टळली. पुढील सुनावणी 4 नोव्हेंबरला. पूजा खेडकरला 4 नोव्हेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम. धुळ्याच्या संभाजी मैदानात संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण. उत्तर महाराष्ट्रात प्रथमच साकारण्यात आला संभाजी महाराजांचा 30 फुटी पुतळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.